इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या टी20 संघाची घोषणा झालेली आहे आणि या टी20 संघासाठी श्रेयस अय्यरकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। आयपीएल मध्ये तुफान खेळी करणारा वैभव सूर्यवंशी सुद्धा आता भारतीय संघात दिसणार आहे। त्याला संधी मिळाली आहे। तिलक वर्मा उपकर्णधार असेल। कर्णधार सूर्यकुमार यादवला मात्र संघातनं वगळण्यात आलंय। आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सुद्धा भारतीय संघाची घोषणा झालेली आहे। आणि आपण टीम सिलेक्शनवरती एक नजर टाकूया। श्रेयस अय्यर कर्णधार, तिलक वर्मा उपकर्णधार, वैभव सूर्यवंशीला संघात जागा मिळालेली आहे। अभिषेक शर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई यांचा संघात समावेश असेल। सोबत संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश असणार आहे। अनुष्का जोशी आमची सहकारी आपल्या सोबत आहे। अनुष्का, ह्या नव्या टीमचं आणि विशेषतः नवा कर्णधार आणि वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळालं, या सगळ्याकडे कसं बघायचं? नक्कीच इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी टी20 संघाची घोषणा केली आहे आणि श्रेयस अय्यरला कर्णधार बनवलं आहे। या दोन्ही दौऱ्यासाठी आयपीएल मध्ये सरपंच म्हणून ज्याला ओळखलं होतं, ज्याने अप्रतिम कामगिरी केली कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून, त्याला आता कॅप्टन्सीची संधी मिळाली आहे। एशियन गेम्स मध्ये सुद्धा तो कॅप्टन्सी करणार आहे। सूर्यकुमार यादव ज्याने भारताला टी20 वर्ल्ड कप जिंकून दिला होता, त्याला वगळला आहे या संघातून। त्यामुळे हा खूप मोठा आहे आणि 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात संधी मिळाली आहे। म्हणजे सचिन तेंडुलकरने 16व्या वर्षी भारतीय संघात त्यांना स्थान मिळालं होतं आणि त्यानंतर आता वैभव सूर्यवंशीला अवघ्या 15व्या वर्षी संघात स्थान मिळालंय। ही खूप मोठी गोष्ट आहे आणि रेकॉर्ड ब्रेकिंग आहे हे। वैभव सूर्यवंशी जर आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा खेळला तर तो सचिन तेंडुलकर यांचा रेकॉर्ड मोडणार आहे। त्यामुळे ही खूप मोठी संधी आहे। तिलक वर्मा याला अक्षर पटेलच्या ऐवजी उपकर्णधार बनवलं आहे या दौऱ्यासाठी। त्यामुळे नक्कीच एकंदरीत आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा बघण्यासारखा असेल। एशियन गेम्ससाठी कुठेतरी याची तयारी म्हणून आपण या दौऱ्यांना बघणार आहोत। रवी बिश्नोईचा संघात कमबॅक झाला आहे आणि सूर्यवंशी सोबत प्रिन्स यादवला सुद्धा या संघात संधी मिळाली आहे। त्यामुळे हे दोन्ही दौरे बघण्यासारखे आहेत आणि एशियन गेम्ससाठी तयारी म्हणून या दोन्ही दौऱ्यांकडे आपण बघणार आहोत। नाही, या टीम बद्दल विशेष आपल्याला बोलायला अशासाठी हवं कारण इंग्लंड मधले खेळपट्ट्या ज्या आहेत, असं म्हणतात की तिथे बॅट्समन सोडा बॉलरलाही कळत नाही की आपला बॉल कुठल्या दिशेने जातो। त्यामुळे या टीम बद्दल बोलणं, विशेषतः बॉलिंग ऑर्डर बद्दल बोलणं जास्त महत्त्वाचं आहे। अनुष्का, हो नक्कीच बॉलिंग बद्दल बोलण्यासारखं आहे आणि म्हणूनच रवी बिश्नोई, प्रिन्स यादव आणि त्यासोबतच वरुण चक्रवर्तीला संघात स्थान मिळाले आहे। शिवम दुबे ऑलराऊंडर आपण संघात घेतलेले आहेत। त्यामुळे टीम एकंदरीत अशी तयार केली आहे की त्या इंग्लंडच्या खेळपट्टीवर बॉलर्सला पण खेळ छान करता येईल आणि ऑलराऊंडर कुठे ना कुठे बघण्याचं आपण बघितलं आहे, या संघात घेतले आहेत। शिवम दुबेचा पण कमबॅक झाला आहे। त्यामुळे गोलंदाजाकडे सुद्धा लक्ष आहे आणि त्यामुळेच वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव या यांना संघात संधी मिळाली। आणि वैभव बद्दल जर बोलायचं झालं तर वैभवचा पहिलाच पेपर गणिताचा पेपर आहे कारण पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा त्याचा हा इंग्लंडचा असणार आहे। नक्कीच पहिलाच पेपर हा गणिताचाच पेपर आपण म्हणू शकतो कारण थेट इंग्लंडचा दौरा वैभवने खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आयपीएल मध्ये तर त्याने कोणालाच सोडलं नाही, म्हणजे जोफ्रा आर्चरला पण त्याने षटकार मारले होते। बिंदास्त खेळला येतो समोर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू असो की इंग्लंडचे खेळाडू, त्याने कुठेच बघितलं नाही आणि त्यामुळेच भारताने कुठेतरी त्याच्यावर विश्वास दाखवला आहे। बीसीसीआयने विश्वास दाखवला आहे की कुठेतरी त्या इंग्लंडच्या खेळपट्टीवर तो खेळेल। आता त्याला संघात घेतलं जाईल की नाही हे बघण्यासारखं आहे, पण नक्कीच त्याला जर संधी मिळाली तर तो संधीचं सोनं करेल अशीच आपल्या सगळ्यांची इच्छा राहील आणि एशियन गेम्स मध्ये सुद्धा खेळेल। अनुष्का, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल।